नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी नाशिकमधलं धक्कादायक प्रकरण समोर आलेलं होतं. जळीतकांड प्रकरणातल्या पीडित तरुणाची तब्येत आता आणखी खालावल्याची माहिती समोर आलेली आहे. प्रेम प्रकरणातनं हा सगळा प्रकार घडल्याचंही उघडकीला आलंय. प्रेयसी आणि तिच्या घरच्यांनी गोरख बच्छाव या तरुणाला बेदम मारहाण करत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये हा तरुण 80% भाजल्याची माहिती आता समोर आलेली आहे. दरम्यान या तरुणावर आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं समोर येत आहे. या सगळ्या प्रकरणी आता तरुणीसह तिच्या कुटुंबियांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. लक्ष्मण, तरुणाची प्रकृती आता गंभीर असल्याची माहिती समोर येतेय, काय सांगता येईल त्याबद्दल? लक्ष्मण, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? लक्ष्मण यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाहीये कदाचित, पण त्यांच्याकडनं या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया. तरुणाची ही प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचं समोर येतंय. हा तरुण 80% भाजल्याची माहिती समोर येतेय. या सगळ्या प्रकरणी आता तरुणी आणि तिच्या कुटुंबियांना अटक करण्यात आलेली आहे. या सगळ्या प्रकारानंतर नाशिकमध्ये खळबळ माजलेली होती. तरुणाला सध्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती मिळते आहे. प्रेम प्रकरणातनं या तरुणाला जाळलं गेल्याचं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीमध्ये उघड झालेलं होतं. हा सगळा प्रकार घडल्यानंतर तरुणाला तातडीनं उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं. मात्र तरुण 80% भाजल्याचं आता समोर आलेलं आहे. तरुणाची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती समोर येते. पुढची बातमी बघूया. पुण्यामध्ये आज राज्य पशुवैद्यकीय आणि कुक्कुट विषाणू विरोधी लस निर्मिती प्रयोगशाळेचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये बोलताना अजित पवार यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. आपल्याला सुरुवातीच्या काळात शेती आणि डेअरी व्यवसायानंच आधार दिल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. जगातली वाढती लोकसंख्या पाहता लोकांना पोषक आहार देण्यास मांस आणि दुधाच्या उत्पन्नात वाढ होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. श्री जगदीश गुप्ता भारतीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे सर्वप्रथम ते आपल्या लस निर्मिती सुनीलजी केदार माननीय मंत्री. मी शेती करायला लागलो त्यावेळेस माझा पोल्ट्री आणि डेअरी मला खऱ्या अर्थाने आधार देण्याचं काम, आर्थिक सक्षम करण्याचं काम ह्या व्यवसायानेच केलं. मित्रांनो, तुमचा विश्वास बसणार नाही, सुनील केदार त्या काळामध्ये मी एक गाय जर विकली तर त्या एका गायीच्या किमतीमध्ये मी 1 एकर जमीन घेत होतो. कुणाचा विश्वास बसणार नाही? दत्ताला विचारा. माझ्या समोरचा एक 4 एकराचा प्लॉट माझ्या बांधाला लागून होता, तो विकायला निघाला. मी 4 गायी विकल्या आणि 4 गायीच्या पैशातनं मला ती 4 एकर जमीन मिळाली. लोकसंख्या जी प्रचंड वाढणार आहे या पार्श्वभूमीवर मागास तसंच विकसित देशातल्या कुपोषित लोकांच्यासाठी पोषक आहार उपलब्ध होण्यासाठी मांस आणि दुधाच्या उत्पादनात वाढ होणं आवश्यक आहे. आम्हाला ज्यावेळेस गेल्या वर्षी करोना झाला आणि त्याच्यातनं डॉक्टरांनी उपचार केल्यावर आम्ही बाहेर पडलो, त्यावेळेस डॉक्टर सांगायचे जरा पौष्टिक आहार गेला पाहिजे. मग काय, पाया सूप घ्या, पाया सूप घ्या असलं काही सांगायचे. जे सांगायचे ते नॉनव्हेजच सांगायचे. चिकन सूप घ्या, पाया सूप घ्या, मटन सूप घ्या. आता जे शाकाहारी आहे त्यांची पंचायतच आहे. मग त्यांच्याकरता एक वेगळ्या पद्धतीनं तेवढ्याच तोडीचं काही द्यायचा प्रयत्न. मशरूम एक त्याच्यामध्ये
समजलं जातं. पण ठीक आहे, शाकाहारी मांसाहारी हे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. त्याच्याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. त्याच्या खोलामध्ये मी जास्त जाऊन आपला वेळ घेत नाही. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा काही जणांकडून आरोप करण्यात आलेला आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचं स्पष्ट केलंय. कोविड सेंटरच्या कामामध्ये कोणताही राजकीय सहभाग नव्हता असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. पुण्यातल्या कोरोना आढावा बैठकीत बोलताना अजित पवार यांनी ही माहिती दिलेली आहे. पुण्यामध्ये कोरोनाचं सावट आलं तेव्हापासून कामं करत असताना अतिशय पारदर्शक पद्धतीनं कामं व्हावीत यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. जम्बो कोविड सेंटर उभं करताना कोणत्याही पक्षाच्या राजकीय पदाधिकाऱ्याला सामील करण्यात आलेलं नाही असंही त्यांनी म्हटलं. जम्बो हॉस्पिटलच्या कामाबाबत सातत्यानं आरोप केले गेलेले आहेत. गेल्या काही काळामध्ये या कामामध्ये राजकीय हस्तक्षेप नव्हता असं अजित पवारांनी आता स्पष्ट केलेलं आहे. यानंतर पुढची एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत. ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन झालंय. वयाच्या 83व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. बजाज यांनी पुण्यामध्ये अखेरचा श्वास घेतलाय. अतिशय ही दुःखद बातमी समोर येते. वयाच्या 83व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. बजाज ग्रुपचा ते आधारस्तंभ होते. उद्योगपती राहुल बजाज यांचं पुण्यामध्ये निधन झालेलं आहे. वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. राहुल बजाज बजाज ग्रुपचा आधारस्तंभ होते. उद्योग जगतात हळहळ व्यक्त होतीये. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. चंद्रकांत, राहुल बजाज यांचं निधन झाल्याची ही दुःखद बातमी समोर येते. काय अपडेट याविषयीची? हो, 2:30 वाजता त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येते. अद्याप मी खरं तर गेल्या 4-5 दिवसापूर्वी ते रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार करत होते. वय आणि आजारपण अशा दोन्ही गोष्टी त्याच्यामुळं त्यातच त्यांचं प्राणज्योत मावळली असं सांगितलं. अर्थात अजून बजाज कुटुंबियांकडून अजून ऑफिशियल स्टेटमेंट असं कुठलं आलेलं नाही, पण त्यांचं निधन झालंय ही बातमी खरी असल्याचं उद्योजकांकडून सांगितलं जातं. पण बजाजचं वैशिष्ट्य असं आहे की स्पष्ट वक्तेपणा, परखड विचार मांडण्याची त्यांची पद्धत, ते कधीही कुणाला कधी घाबरले नाही. जे विचार आहे ते स्पष्टपणे मांडणे. उद्योजकातलं एक मोठं नाव म्हणजे बजाज इंडस्ट्री आपल्याला माहिती, स्कूटर पासून ते आता सगळे राजीव बजाज सगळं ते उद्योग समूह सांभाळतात. आणि पवारांच्या एकदम नजीकचे काँग्रेसची कट्टर विचाराने कधीही कुणाला घाबरणार नाही आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर. चंद्रकांत, तुम्हाला थांबवतो काही क्षणांसाठी. पुन्हा एकदा येतो मी आपल्याकडे माहितीसाठी. आपल्या सोबत सध्या कॅमलिन उद्योग समूहाचे अध्यक्ष सुभाष दांडेकर जी आहेत फोन लाईनवरनं. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. सुभाषजी, अतिशय ही दुःखद बातमी समोर येते राहुल बजाज यांच्या निधनाची. आपली पहिली प्रतिक्रिया? हो, खरोखर दुःखद बातमी. मी सुभाष दांडेकर, कॅमलिनचा मानद अध्यक्ष आहे आता. माझा आणि राहुल बजाजांचा सहवास खूप जवळजवळ 20-25 वर्ष 30 वर्षाचा आहे. महाराष्ट्र चेंबरचा अध्यक्ष असताना महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ वेगळ्या संस्थांवर मी होतो, तेही होते. आणि सरकारच्या वेगळ्या समित्यांवर सुद्धा आम्ही होतो. त्यांचं अतिशय वैशिष्ट्य म्हणजे कुठलाही गोष्ट करायची ती दर्जेदारच पाहिजे, गुणवत्ता पाहिजे त्याच्यात, आणि ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा मिळवून दिला पाहिजे. फायदा म्हणजे त्याचा उपयोग. आणि त्यांची दूरदृष्टी खूप होती. म्हणजे त्यांनी बॅकवर्ड इंटिग्रेशन केलं, फॉरवर्ड इंटिग्रेशन केलं. आणि नुसतंच पुण्यात न राहता औरंगाबाद मध्ये कारखाना काढला. म्हणजे कामगारांना वेगवेगळ्या भागातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना व्यवसाय मिळावा, रोजगार मिळावा हे त्यांनी मिळवून दिलं. आणि अनेक लघुउद्योगांना जे त्यांना पुरवठा करायचे
त्यांना सहाय्य देऊन, त्यांना टेक्नॉलॉजी देऊन हे त्यांना पार्टनर म्हणून, केवळ जवळजवळ पार्टनर म्हणून त्यांनी वापरलं, नुसतंच धंदा करायचा किंवा व्यवहार करायचा ह्या दृष्टीने. हां हां आणि मुलंही चांगले करतायत आणि त्यांनी फार मोठी आणि मुख्य म्हणजे हे काय की त्यांचं कुठल्याही पक्षाच्या बाजून नाही, परंतु जे मत मांडायचं ते अतिशय स्पष्टपणे मांडायचं. हां आणि त्या मतामध्ये मुख्य विचार असायचा की तो आर्थिक स्थिती कशी बळकट होईल, देशाची, हां व्यक्तीची आणि समूहाची. हां हां त्यामुळे खरोखरच मला असं खूप अतिव दुःख झालंय आणि ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव, एवढंच मी म्हणू शकतो. सुभाषजी, आपण म्हणालात की बऱ्याच वर्षांचा सहवास होता. आपण काय नेमक्या त्याबद्दलच्या आपल्या काही आठवणी त्यांच्यासोबतच्या? आठवणी म्हणजे कुठलाही मांडणी करताना अतिशय विचारपूर्वक मांडणी आणि व्यक्तीला महत्व देणं आणि त्याला म्हणतात व्हॅल्यूज. आयुष्यामध्ये त्यांनी तत्व पाळली आणि ती तत्व सोडली नाहीत. हा माझा अनुभव त्यांच्या सहवासात आला. आणि वक्तशीरपणा, अतिशय वक्तशीरपणा, एक गुण असेल. बरं, अच्छा, थँक्यू सुभाषजी. धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत आपली त्याबद्दल. सुभाष दांडेकर होते आपल्यासोबत, कॅमलिन उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष. राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केलेला आहे, दुःख व्यक्त केलेलं आहे. राहुल बजाज यांनी पुण्यामध्ये वयाच्या 83व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बजाज ग्रुपचा आधारस्तंभ राहुल बजाज यांना मानलं जात होतं. त्यांच्या निधनानंतर बजाज ग्रुपचा आधारस्तंभ हरपल्याची भावना देखील आता व्यक्त होतीये. बजाज ग्रुपचं, खास करून बजाज ऑटोचं देशभरामध्ये नावलौकिक करण्यात राहुल बजाज यांची महत्त्वाची भूमिका होती. याचबद्दल आपण आता आणखी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सुधीर मेहता आहेत आपल्यासोबत, MICCAचे ते अध्यक्ष आहेत. सुधीरजी, अतिशय दुःखद ही बातमी समोर येते राहुल बजाज यांच्या निधनाची. आपली पहिली प्रतिक्रिया. जी, राहुल जी न केवल पूना के लिए एक बहुत इम्पोर्टेंट इंडिविजुअल थे, बल्कि देश के लिए. राहुल जी इंडस्ट्रियलिस्ट तो थे ही और देश के अग्रणीय इंडस्ट्रियलिस्ट थे, बट उससे बहुत ज्यादा इम्पोर्टेंट थे, वो एक देश के सबसे बड़े नेशनलिस्ट में से थे. राहुल जी की जो फैमिली थी वो सबको मालूम है, फ्रीडम स्ट्रगल में इन्वॉल्व थी. और राहुल जी अपनी पूरे लाइफ टाइम में एक फियरलेस इंडस्ट्रियलिस्ट थे, जो न केवल अपनी कंपनी का सोचते थे बल्कि देश को पहले सोचते थे. और जब भी कोई नेशनल इशू आता था तो राहुल जी की जो ओपिनियन थी, जो इवन उनसे अग्री नहीं करते थे, वो भी सब ये उनको रिस्पेक्ट करते थे कि उनका जो नेशनलिस्ट भाव था वो इतना बड़ा था. हाँ. और एक जो बजाज समूह ने न केवल इंडस्ट्री में काम किया है बल्कि जो एक पूरा इकोसिस्टम पुणे में, महाराष्ट्र में और पूरे देश में डेवलप किया है, और उसके साथ साथ जो उनके फिलैंथ्रोपिक एफर्ट्स थे, हाँ. उनके लिए राहुल जी हमेशा देश में याद किए जाएंगे. बिल्कुल. सुधीर जी, आप जिस चीज़ों के बारे में बता रहे थे उसके अलावा भी एक उनकी एज अ इंडस्ट्रियलिस्ट एक अलग छवि थी देश भर में, महाराष्ट्र में. उसके बारे में क्या बताएंगे? जी, राहुल जी की जो छवि थी वो एक ऐसी इंडस्ट्रियलिस्ट की थी जो हमेशा वो बोलते थे जो वो सोचते थे. नहीं तो इंडस्ट्री के बारे में हमेशा ये बोला जाता है कि इंडस्ट्री क्वाइट रहती है, जो करंट गवर्नमेंट हो वो करंट गवर्नमेंट क्या चाहती है उसके हिसाब से बोलती है. पर राहुल जी कंप्लीटली फेयरलेस थे और इसीलिए उनको सब रिस्पेक्ट करते थे. उनकी ओपिनियन जो थी वो हमेशा देश के इंटरेस्ट में रहती थी और बहुत फ्रैंकली और फेयरलेसली वो बोलते थे, और इसीलिए सब उनको बहुत सीरियसली लेते थे.
जी बिलकुल. सुधीरजी खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. सुधीर मेहता होते आपल्यासोबत, MICCAचे अध्यक्ष. त्यांनी देखील राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय, शोक व्यक्त केलेला आहे. उद्योग जगतात सध्या या बातमीनंतर हळहळ व्यक्त होतीये, दुःख व्यक्त होतंय. राहुल बजाज यांचं देशातल्या उद्योग जगतातलं जे योगदान आहे ते खूप महत्त्वाचं आहे, मोठं आहे. बजाज ग्रुपला देशभरामध्ये नावलौकिक मिळवून दिला त्यांनी. राहुल बजाज यांचं वयाच्या 83व्या वर्षी पुण्यामध्ये निधन झालेलं आहे. अतिशय दुःखद अशी ही बातमी आपल्या समोर आलेली आहे. दुपारी 2:30च्या सुमारास त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येते. उद्योग जगतातनं अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रिया देखील आता येऊ लागलेल्या आहेत. त्यांनी देखील या सगळ्याबद्दल दुःख व्यक्त केलेलं आहे. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि एक दुःखद बातमी आपण ब्रेकला जाण्यापूर्वी पाहिली होती. ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. आणि याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. चव्हाण साहेब, अतिशय दुःखद अशी ही बातमी राज्याच्या उद्योग जगतासाठी, देशाच्या उद्योग जगतासाठी आपली पहिली प्रतिक्रिया. आताच बातमी आली की ज्येष्ठ उद्योगपती आणि एक राज्यसभेतले माझे 4 वर्ष असणारे सहकारी असणारे राहुल बजाज यांचं दुःखद निधन झालेलं आहे. भारतीय उद्योग जगतामध्ये राहुल बजाज यांचं एक आगळं वेगळं स्थान होतं. त्यांना सर्व इंडस्ट्री मधले, उद्योग जगतातली सर्व लोक अतिशय आदरपूर्ण त्यांची व्यक्तिमत्व, त्यांची वक्तव्य ऐकत असत. आणि ते इतके स्पष्ट वक्ते होते की ते सरकारला ते आवडो अगर न आवडो, ते आपली प्रांजळ भूमिका देशाच्या प्रगतीकरता, देशाच्या अर्थव्यवस्थेकरता मांडत असत. मला त्यांचा सहभाग राज्यसभेमध्ये ते 2006 ते 10 पर्यंत ते राज्यसभा सदस्य होते. त्याच काळामध्ये मी देखील संसदेचा सभासद होतो. आणि आमच्या तिथं संसदेमध्ये खूप गप्पा गोष्टी, भारताच्या प्रगतीबद्दल विचार, त्यांना काय आवडत नव्हतं ते सरकारला तुम्ही करायला सांगा म्हणून मी तिथं मंत्री असताना त्या आग्रह आवर्जून सांगत असत. त्यांनी बजाज संघटनेचं नेतृत्व 40 वर्ष केलं आणि 2005 साली ते निवृत्त होऊन त्यांनी मुलांना बजाज ऑटो असेल किंवा त्यांच्या बजाज फायनान्शियल सर्व्हिसेसची कंपनी असेल तर सर्व कंपन्यांचं संचालन करण्याची जबाबदारी सोडून खऱ्या अर्थानं ते उद्योग जगतातून निवृत्त झाले. पण त्यांच्या शब्दाला आजही जो मान आहे, जी किंमत आहे, ती मला वाटतं क्वचितच दुसऱ्या कुठल्या उद्योगपतीला, फार कमी उद्योगपतींना तो सन्मान, तो मान मिळालेला आहे. अत्यंत हसत खेळत राहणारं व्यक्तिमत्व आहे. अगदी स्पष्टोक्तीनं बोलणारं व्यक्तिमत्व आहे. एखादी गोष्ट आवडली नाही तर कोण सरकार आहे, कोण सत्तेत याचा जरा सुद्धा विचार न करता आपली मतं प्रामाणिकपणे मांडणारे ते एक उद्योगपती होते. नाहीतर आजच्या जगामध्ये पाहतो उद्योगपती सरकारच्या विरोधात बरेच शब्द काढायला तयार होते. नाहीतर आपल्या मागे काहीतरी लचाण लागेल म्हणून सगळेच शांत बसलेले असतात. परंतु राहुल बजाज ही एक अशी मोठी स्वातंत्र्य योद्ध्या लढ्यापासूनची परंपरा आहे. ती जमनालाल बजाज नातू होते. विदर्भातल्या वर्ध्यातून त्यांची कुटुंबाला सुरुवात झाली. पण ते खरे जागतिक नेतृत्व होतं. CII त्यांना एक मोस्ट इम्पॉर्टंट इंडस्ट्रियलिस्ट असं लाईफ टाईम अचिव्हमेंटचं बक्षीस देखील दिलं होतं. त्यांना पद्मभूषण सरकारनं दिलं होतं. अत्यंत महाराष्ट्रातला आणि पुण्याकरता, आणि विशेषतः पुण्याकरता आणि महाराष्ट्र आणि देशाच्या उद्योग जगताकरता
फार मोठा एक ज्येष्ठ आवाज आज आपल्यापासून निघून गेलेला आहे. जी, मी त्यांना माझ्या वतीनं आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो. बिलकुल. चव्हाण साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे देखील आहेत सध्या फोनलाईनवरनं. सुप्रियाताई, एक अतिशय दुःखद ही बातमी राज्याच्या देशाच्या उद्योग जगतासाठी समोर येते. राहुल बजाज यांचं निधन झालेलं आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. अर्थातच माझे ताऊजी गेले. आम्ही म्हणजे माझ्या जन्मापासून त्यांची आणि माझ्या वडिलांची खूप जवळची मैत्री एक, आणि दुसरं ते माझ्या वडिलांपेक्षा मोठे असल्यामुळे त्यांच्या समाजात किंवा त्यांच्या भाषेत ताऊजी म्हणजे वडिलांचा मोठा भाऊ. त्यामुळे आम्ही त्यांना नेहमी सगळे प्रेमाने ताऊजी म्हणायचो आमच्या कुटुंबाचे. आणि बजाज पवार फॅमिलीचे जवळपास 5 दशकाचे अतिशय जवळचे कौटुंबिक संबंध. आमच्यासाठी हा एक पर्सनल लॉस आहे. आणि एक खूप म्हणजे त्यांना आम्ही एक बिझनेस लीडर म्हणून राज्यसभेत अनेक वर्ष, मग घरातला एक हक्काचा माणूस म्हणून अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं नेतृत्वच खरं म्हणे आम्ही सगळ्यांनी फार जवळून पाहिलेलं आहे. त्यांना मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करते. आणि एवढा मोठा नेता जो एवढा स्पष्ट बोलणारा होता, त्यांचं वक्तव्य, त्यांची जी काम करायची पद्धत होती, ते म्हणजे व्हॉट यू सी इज व्हॉट यू गेट. म्हणजे ते मग प्रधानमंत्र्याशी बोलत असू दे किंवा एका लहान मुलाशी, त्यांच्या मनात जे खरं असेल आणि त्यांना जे योग्य वाटत असेल ते स्पष्टपणे बोलत असेल. मी कधी असा विचार केला नाही की अरे प्रधानमंत्री आहेत म्हणजे गोड गोड बोलावं वगैरे, असं काही नाही. जे राज्याच्या, देशाच्या किंवा इंडस्ट्रीच्या म्हणजे त्याच्या हेतू जर असेल तर तो चांगलाच हेतूने ते स्पष्टपणे बोलायचे. हे खूप त्यांची मोठी खासियत होती. जी, सुप्रियाताई, कौटुंबिक स्नेह इतक्या दशकांचा होता आपण म्हणालात. काही आठवणीही असतील, त्यापैकीच काही आठवणी जर सांगता आल्या तर. त्यांचा साधेपणा म्हणजे त्यांचे एवढे यशस्वी होते किंवा त्यांच्याकडे एवढं यश होतं, मोठं घर होतं, पैसे, सत्ता, सगळंच होतं त्यांच्या घरी, पण प्रचंड साधेपणा. म्हणजे अतिशय त्यांच्या मिसेस रूपाची त्या मराठी होत्या, त्याच्यामुळे त्या घरामध्ये खूप मराठी गोष्टी पण जेवणात असेल, वागण्यात असेल, खूप पुणेरीपणा होता. आणि वर्ध्याचे ते असल्यामुळे खूप महात्मा गांधींचा इन्फ्लुअन्स त्या फॅमिलीवर प्रचंड. आणि त्या गांधीयन व्हॅल्यूज वरती फॅमिली खूप वर्ष, म्हणजे आजही तुम्ही गेला तरी त्याच पद्धतीने कुटुंब जिंकतं. आणि त्यांचं जे वर्ध्याचं नातं आहे ते त्यांनी फार जपलेलं आहे. म्हणजे ती कुटुंब दरवर्षी वर्ध्याला जाणे, वर्ध्याला गेट टुगेदर ठेवणे, ते जे नातं होतं किंवा तो जो विचार होता कमलनयन बजाजांचा आणि पुढे त्या पिढीचा, तो वारसा त्यांनी फार जपला. सुप्रियाताई, उद्योग जगताचंही खूप मोठं नुकसान आहे, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? नाही, अर्थातच की म्हणजे कधी काही अडचण आली उद्योग जगताला तर डायरेक्ट प्राईम मिनिस्टरला फोन करणे आणि हे नाही, ही पॉलिसी अशी करणे, किंवा एखाद्या प्रधानमंत्र्याला एक आधार वाटणं की बाबा हे जर मला पॉलिसी डिसिजन घ्यायचं आहे तर कुणाशी मी बोलावं, तर राहुल भाईंशी बोलावं. असे सगळीकडे किंवा कुणालाही धंद्या पाण्यात अडचण आली, कुणाचं मार्गदर्शन घ्यावं, तर त्यांच्याकडे अतिशय पारदर्शकपणे त्यांनी फार चांगला व्यवसाय फार मोठा केला. त्यांची मुलंही अतिशय चांगली शिकली. त्याच्यामुळे मी त्याला म्हणते गांधीयन फिलॉसॉफी आणि व्हॅल्यूज ते सातत्याने त्या संपूर्ण कुटुंबाने फार जवळून पाळले. आणि पुढच्या पिढीमध्ये ते आपल्याला दिसत आहेत. त्यांचे दोन्ही सुपुत्र अतिशय यशस्वी आहेत आणि व्हॅल्यूज बेस्ड अतिशय. बिलकुल. सुप्रियाताई, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. सुप्रिया सुळे होते आपल्यासोबत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार. त्यांनी देखील राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय, शोक व्यक्त केलेला आहे. राहुल बजाज यांच्या जाण्यानं राज्याच्या, देशाच्या, उद्योग जगताचं तर खूप मोठं नुकसान आहेच. मात्र एक द्रष्टा, विजनरी असा उद्योगपती, त्याचं हे निधन हे खरं तर देशाचं सुद्धा एक खूप मोठं नुकसान असल्याचं बोललं जात आहे. राहुल बजाज हे राज्यसभेचेही सदस्य होते आणि त्या अनुषंगानं आपण पाहिलं मगाशी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील त्याबद्दलच्या आठवणी सांगितलेल्या. आणि आता ट्विटरवर सुद्धा या संदर्भात आता प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. नितीन गडकरी यांनी देखील ट्विट करत राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यशस्वी उद्योजक राहुल बजाज यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
राहुल बजाज यांच्यासोबत माझे व्यक्तिगत संबंध होते. राहुल बजाज यांचं उद्योग जगतात महत्त्वाचं योगदान होतं. राहुल बजाज यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबाला मिळू दे, अशा आशयाचं ट्विट नितीन गडकरी यांनी केलेलं आहे. आपल्यासोबत सध्या डॉक्टर नीलम गोऱ्हे देखील आहेत. त्यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. नीलमताई, अतिशय दुःखद अशी ही बातमी राहुल बजाज यांच्या निधनाची आज दुपारी आलेली आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. खूप वर्षापासून ते पुणे, महाराष्ट्र आणि देशाच्या किंवा जगाच्या सगळ्याच उद्योग क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय कृतिशील, विचारवंत असं त्यांचं स्थान होतं. समाजाभिमुख उद्योगपती अशी त्यांची आपण ओळख करून देऊ शकतो. ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाच्या सोबत, उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत आणि अनेक मान्यवर नेत्यांच्या बद्दल त्यांच्या अतिशय चांगल्या पद्धतीचा ऋणानुबंध होता. त्यांच्या मिसेस आणि माझा सुद्धा चांगला परिचय होता आणि त्यांचा आणि आमचा परिचय ते ज्यावेळेला राज्यसभेवरती निवडून गेले होते त्यावेळेला सुद्धा झालेलाच होता. अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा परिचय होता. एक मी असं म्हणेन की ज्या काळामध्ये आपल्याला आर्थिकदृष्ट्या झेप देश घेतो आहे अशा वेळेला त्यांचं निधन होतंय. त्याच्यामुळे उद्योग क्षेत्राची विशेष हानी झाली आहे, महाराष्ट्राची हानी झाली आहे आणि देशभक्त, राष्ट्रहित आणि उद्योग विकास याच्या संदर्भामध्ये बांधिलकी असणारं, तळमळ असणारं नेतृत्व हरपलं असं आपण म्हणू शकतो. नीलमताई, कौटुंबिक स्नेह होता आपला म्हणालात आपण. काही आठवणी त्याबद्दलच्या राजकीय कारकिर्दी दरम्यान ते राज्यसभेचे सदस्य होते, त्या अनुषंगानं त्यांच्या अनेक भेटीगाठी देखील झालेल्या असतील, त्याबद्दलच्या काही आठवणी? फार जवळून असं अनेक वेळेला भेटीचं नाहीये, परंतु ते ज्याला विधिमंडळात आलेले होते त्यावेळेला त्यांचा आमचा भेट झाली होती. त्यांचा फॉर्म भरला त्यावेळेला आम्ही होतो आणि त्यावेळेला त्यांना सर्व प्रकारचं सहकार्य त्यांचं होतं. ते कार्यशील होते. दुसरं एक कुठेही अत्यंत निगर्वी असा त्यांचा स्वभाव होता आणि त्याचसोबत त्यांच्या पत्नी ज्या होत्या त्यांचंही एक, आपण ज्याला म्हणू की एक उच्च मध्यम वर्गामधले लोक पण मिळून मिसळून महाराष्ट्रातलं मराठी कुटुंब जसं असेल तसंच त्यांचं सगळं वागणं होतं. कुठेही संपत्तीचा किंवा स्थानाचा बडेजाव त्यांच्या वर्तनामध्ये कधी आम्हाला दिसला नाही आणि काही नोकर वर्ग किंवा श्रमिकांशी सुद्धा त्यांचं वर्तन जे आहे ते सहृदयतेचं होतं असं त्यांच्याकडे काही केलेल्या काम असणाऱ्या लोकांनी सांगितलेलं होतं. त्याचसोबत ज्या वेळेला महाराष्ट्रावर काही संकट आली, दुष्काळ असो किंवा आपत्ती असो, भूकंपासारख्या, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारची मदत केलेली होती. नीलमताई, राज्याच्या उद्योग जगताचं, देशाच्या उद्योग जगताचं तर खूप मोठं नुकसान आहे, त्याबद्दल नेमकं काय म्हणणं? एक असं आहे की त्यांच्या कुटुंबीय आता बरेच वेगवेगळ्या पद्धतीने भूमिका बजावत आहेत, परंतु अनुभव ही जी गोष्ट असते त्याच्यामध्ये आपण पाहतोय की डिजिटलायझेशन आणि विशेषतः संपूर्ण जगामध्ये भारताच्या कडे येण्याच्यासाठी अनेक उद्योगांचा जसा ओढा आहे तसं भारतामधली अनेक प्रोडक्ट, उत्पादनं जगामध्ये पोचलेली आहेत. परंतु त्याच वेळेला आपल्याला कल्पना आहे की अनेक देशांबरोबर आपली स्पर्धा चालू असते आणि अशा स्पर्धेच्या मध्ये गुणवत्ता, बुद्धिमत्ता, संघटन कौशल्य, कामगार क्षेत्राला संपूर्णपणे ठिकठिकाणी त्याची वितरणाची व्यवस्था, या सगळ्या गोष्टींचा त्यांचा जो अनुभव होता त्याचा अतिशय उपयोग भारताला आणि त्यांच्या स्वतःच्या इंडस्ट्रीला वारंवार झालेला आहे. आणि इतकंच नव्हे तर अनेक छोट्या उद्योगांना मदत करण्यासाठी सुद्धा अशा मोठ्या उद्योगांचा, मदत म्हणजे जे त्यांच्यावर अवलंबून असणारे उद्योग असतात त्या उद्योगांना चालना देण्यासाठी सुद्धा मोठ्या उद्योग समूहांचा मोठा वाटा असतो. आत्ताच्या घडीला खरं सांगायचं तर कोरोनाच्या काळामध्ये एक फार मोठा फटका आपल्याला अनेक क्षेत्रांमध्ये बसलेला होता, परंतु अजून एक वैशिष्ट्य म्हणजे भारतातल्या विकसनशील काळामध्ये सुद्धा त्यांनी उद्योगांना एक वेगळं रूप, वेगळं वैभव मिळवून दिलं. त्या दृष्टिकोनातून ते उद्योग क्षेत्रातले एक पायोनियर किंवा आधारस्तंभ होते असं आपण म्हणू शकतो. बिलकुल. नीलमताई, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. राहुल बजाज यांच्या निधनानंतर आता अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रिया देखील यायला सुरुवात झालेली आहे. ट्विटरवरून देखील शोक संदेश येत आहेत. आपण काही वेळापूर्वीच नितीन गडकरी यांची देखील ट्विटरवरची प्रतिक्रिया पाहिली. याच संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. खरं तर राहुल बजाज हे
उद्योग जगतातील एक अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रकारची व्यक्ती होती. बजाज समूहाला पुढे नेण्यामध्ये त्यांचा फार सिंहाचा मोठा वाटा होता. त्यांच्या जाण्यानं उद्योग क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक प्रकारची पोकळी निर्माण झालेली आहे. उद्योगाबरोबरच स्पष्ट वक्तेपणा आणि सामाजिक कामामध्ये भाग घेणारी ती व्यक्ती होती. त्यांच्या जाण्यानं आपल्या या राज्याची आणि देशाची सुद्धा फार मोठी हानी झालेली आहे. रावसाहेब दानवे यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली. फक्त उद्योग जगताचंच नाही तर सामाजिक क्षेत्राचं देखील एक खूप मोठं नुकसान राहुल बजाज यांच्या जाण्याने झालेलं आहे असं रावसाहेब दानवेंनी म्हटलंय. त्यांनी देखील शोक व्यक्त केलाय, दुःख व्यक्त केलंय. ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं आज दुपारी पुण्यामध्ये वयाच्या 83व्या वर्षी निधन झालेलं आहे. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया. चंद्रकांत, राहुल बजाज यांचं आज दुपारी निधन झालंय आणि अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रिया येत आहेत, शोक संदेश येत आहेत. राज्याच्याच उद्योग जगताचं नाही तर संपूर्ण देशाचंच हे खूप मोठं नुकसान आहे. चंद्रकांत, काय सांगाल या सगळ्याबद्दल? खरंच राहुल बजाज हे उद्योग जगतातलं एक पर्व म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण स्वातंत्र्यपूर्व काळापासून गांधीजींचा खूप मोठा त्यांच्यावर प्रभाव होता. गांधीजींचं सांगण्यावरूनच ते खरं तर एक क्षेत्रात सगळं त्यांनी त्यांचं काम केलं. फक्त उद्योग व्यवसायात नाही तर सामाजिक क्षेत्रातही त्यांचं खूप मोठं काम होतं. ही त्यांची ही झाली व्यावसायिक बाजू. पण सगळ्यात महत्वाचं राहुल बजाजचं वैशिष्ट्य सांगणं स्पष्ट वक्तेपणा. अगदी ते पंतप्रधान मोदींनाही खडे बोल सुनायला कधी मागे पुढे पाहायचे नाहीत. मध्यंतरी त्यांचा एक व्हिडिओ पण व्हायरल झाला होता. असे ते राहुल बजाज सगळ्याच उद्योग क्षेत्रात आहे पण सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र सगळीकडे त्यांची उठबस होती. पवारांशी थेट संबंध होते. म्हणूनच शरद पवार आता ज्यावेळेस त्यांना निधनाची बातमी कळाली ते थेट बारामतीवरून निघलेत आणि संध्याकाळी 6 वाजता ते कदाचित अंत्यदर्शनाला इथे येतील आणि त्या शोक संदेशही देतील. पण साधारण आता आपण आहोत रुबी हॉस्पिटल समोर. इथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. याच हॉस्पिटलमध्ये राहुल बजाजने 83 असताना साधारण गेली महिना 2 महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. श्वसनाचा आजार होता त्यांना, कर्करोगाने ते ग्रस्त होते, वयही झालं होतं. पण शेवटपर्यंत त्यांचा करारी बाणा त्यांनी कधीही सोडला नाही. हे त्यांचं खास वैशिष्ट्य सांगता येईल. आता सगळे त्यांचे रिलेटिव्ह इथं येत आहेत पण इथून त्यांचं पार्थिव जे आहेत आकुर्डीला नेलं जाईल उद्या सकाळी. तिथं आकुर्डी आपल्याला माहिती बजाज ऑटोची मोठी कंपनी आहे, त्यांचं उद्योग समूहाचं मेन हेडक्वार्टर तिथंही त्यांचा बंगला आहे. कोरेगावला आहे, नंतर मुंबईला आहे. त्यानंतर मग उद्या संध्याकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील पुण्यातले वैकुंठ स्मशानभूमीत. असं आता त्यांच्या निकटवर्तीयांकडनं कळवण्यात आलेलं आहे. अजून ऑफिशियल स्टेटमेंट कोणी दिलेलं नाही. थोड्याच वेळात डॉक्टर ग्रँट या रुबी हॉस्पिटलचे अध्यक्ष ते बाहेर येतील आणि ते यासंबंधीचं अधिकृत मेडिकल बुलेटिन जारी करतील. त्यानंतरच सगळं डिटेल्स आपल्याला मिळू शकतात. पण राहुल बजाज गेल्यामुळं फक्त उद्योग जगत नाही तर सामाजिक असेल, राजकीय असेल, एकूण सगळ्या क्षेत्रावरती खूप मोठी शोककळा पसरलेली असंच सध्या तरी आपण म्हणू शकतो. बिलकुल. चंद्रकांत, राहुल बजाज राज्यसभेचे देखील सदस्य होते. एक टर्म ते राज्यसभेचे सदस्य होते आणि त्याही वेळेला त्यांचा करारी बाणा, त्यांचा स्पष्ट वक्तेपणा अनेकदा पाहायला मिळाला होता वेगवेगळ्या विषयांवरून. अनेक राजकीय नेते त्याबद्दलच्या आठवणी देखील सांगतात. चंद्रकांत, याबद्दल नेमकं काय सांगाल? राहुल बजाजचं वैशिष्ट्य आहे ते त्यांच्या काळात अख्ख्या उद्योग जगताला ड्राईव्ह करायचे, एक दिशा द्यायची की आपण कुठल्या दिशेने गेलं पाहिजे. जनरली उद्योग जगत म्हटलं की फक्त पैसा कमवणे, नफा कमवणे. राहुल बजाजजींचं तसं नव्हतं. व्यवसाय करतानाच सामाजिक बांधिलकी कशी जपली जाईल, देशाचा विकास. मी तर म्हणतो खऱ्या अर्थाने आता जे राष्ट्रभक्ती, देशभक्तीचं जे आहे ना, पण मी तर म्हणे खरे देशभक्त, खरे राष्ट्रप्रेमी कोण होते तर राहुल बजाज होते. त्या काळात गांधीजींच्या काळापासूनचे त्यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा खूप मोठा पगडा होता. बरोबर. खूप मोठा प्रभाव होता. त्यांनी ती तत्व आयुष्यात कधी सोडले नाही, कधी मोडले नाहीत. कधीच नाही कुणासमोर झुकले तो माणूस. बिलकुल. कधीच नाही. उभ्या आयुष्यात त्या माणसाने कधीच कुणाला स्पेअर केलं नाही. जे चूक ते चूक, जे बरोबर ते बरोबर, अशीच त्यांची विचारसरणी राहायची आणि हेच त्यांचं खास वैशिष्ट्य होतं. बिलकुल. चंद्रकांत, धन्यवाद आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल. आपण पाहिलं रुबी हॉस्पिटल बाहेरची ही सध्याची दृश्य. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी याबद्दलचा आढावा घेऊन आपल्याला माहिती देत होते.
सध्या तिथं पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। त्यानंतर काही वेळातच रुबी हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून याबद्दलची अधिकृत माहिती देखील जारी केली जाणार आहे। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहूया। मला असं वाटतं की ही अतिशय दुःखद बाब आहे। राहुल बजाज हे ज्या बजाज ग्रुपचे प्रमुख होते किंवा ज्या बजाज घराण्यातले होते, या घराण्याचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील एक मोठं योगदान आहे। जमनालाल बजाज असतील आणि त्याच्यानंतरचा हा सगळा परिवार, गांधीजींशी या परिवाराचं अतिशय निकटचं नातं होतं। कदाचित गांधीजी वर्धेला आले याचं एक कारण हा परिवार देखील होता आणि देशाच्या एकूण उत्पादन क्षमतेमध्ये एक मोठं कॉन्ट्रीब्युशन हे बजाज समूहाने त्या ठिकाणी दिलेलं आहे। विशेषतः मला असं वाटतं की ऑटोमोबिलच्या क्षेत्रामध्ये जे काम या ठिकाणी बजाज समूहाने केलं आहे ते देखील अतिशय उल्लेखनीय आहे। आणि राहुलजी हे स्वतः अतिशय आउटस्पोकन होते, पण ते केवळ एक उद्योजक नव्हते, ते एक फिलॅन्थ्रोपिस्ट देखील होते। ते खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कार्याला मदत देखील करायचे। त्यांचे कॉलेजेस असतील किंवा त्यांच्या संस्था असतील, या सगळ्या संस्था अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करतात आणि व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता खऱ्या अर्थानं या सगळ्या संस्था त्या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे समाजाबद्दल कणव असलेलं, आणि मला आठवतं की ते राज्यसभेवर देखील महाराष्ट्रातनं गेले होते आणि त्यावेळेस आम्ही देखील त्यांना समर्थन दिलं होतं, बीजेपीने समर्थन दिलं होतं आणि बऱ्याच त्यांच्याशी त्यावेळेसही भेटण्याचा मला संधी मिळाली आणि त्याच्या व्यतिरिक्त माझे स्वतःचे व्यक्तिगत संबंधही त्यांच्याशी होते आणि बरेचदा त्यांच्याशी माझी चर्चा देखील व्हायची। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं एक व्यक्ती आमच्यातनं जाणं हे केवळ औद्योगिक जगताकरता नाही तर एकूणच महाराष्ट्राकरता किंवा देशाकरता एक वेगळ्या प्रकारची हानी आहे। मी ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांना सद्गती द्यावी आणि मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। एका ब्रेकसाठी आपण थांबूया। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। पुण्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे। 1938 साली त्यांचा जन्म झालेला होता। अर्थशास्त्र आणि विधी या विषयात ते पदवीधर होते। 1968 साली बजाज ऑटोमध्ये ते रुजू झालेले होते। एक खूप मोठे उद्योगपती, सामाजिक क्षेत्रातले खूप मोठं नाव म्हणून राहुल बजाज यांची ओळख होती। राज्यसभेचे ते सदस्य देखील होते। राहुल बजाज यांच्या निधनानं राज्याच्या, देशाच्या, उद्योग जगताची, सामाजिक क्षेत्राची एक खूप मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया आता व्यक्त होतीये। आणि याबद्दलचे अपडेट्स आपण इतर बुलेटिन्समध्ये घेणारच आहोत। मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। नमस्कार।